आमच्या प्रेमास रंग यावेमधली नायिका हा आमच्या सिरियलचा हिरो आहे. हां, ॲक्च्युली ती प्रत्येक ठिकाणी म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये ती इतकी खंबीरपणे उभी राहिलेली दाखवली आहे. जी मुलगी IPS होऊ शकते, जी खूप उत्तम टीचर आहे, जी नवऱ्याला म्हणजे जो नवरा शिकलेला नाही आहे त्यालासुद्धा एवढ्या छान पद्धतीने सांभाळून घेऊ शकते. तर आय थिंक शी इज द स्ट्रॉंगेस्ट. घर बांधून ठेवलंय त्या मुलीने. ते कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंग आहे ना की तिचं काय हा प्रश्न पडणारच नाही. इतकं छान तिचं ग्राफ आहे, त्या कॅरेक्टरचा ग्राफ, की आपसुकच ते कॅरेक्टर त्या गोष्टीतूनही बाहेर येईल आणि फाईट करून पुढे येईल असं आम्हाला वाटतं. पण ते थोडंसं आपण म्हणतो ना रंजक पद्धतीनेच शेवटी सन मराठी आणि आमची मालिकेचे जे काही क्रिएटिव्ह हेड आणि लेखक डिरेक्टर हे प्रेझेंट करताना तसंच करणार. पण सत्याचा विजय होतो तसंच होईल म्हणजे असं आम्हाला वाटतं. सन मराठीवरील प्रत्येक सिरियलमध्ये म्हणजे दुसरी अजून कुठल्या बघितल्या तर त्याच्यामध्ये त्यांची नायिकाच त्यांचा नायक असतो. नायिकाच तुम्हाला रिप्रेझेंट करत असते. आणि मला असं पर्सनली वाटतं की आयुष्यामध्ये प्रत्येक स्त्रीच घराला रिप्रेझेंट करत असते. ती मेन असली, व्यवस्थित असली, स्ट्रॉंग असली तर घर पण चांगलं राहतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अक्षरा म्हणजे आमची नायिका प्रेमास रंगाची नायिका जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. तिच्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी ती त्यातनं बाहेर पडणार आणि सगळ्यांना बाहेर काढणार.